नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी संदीप तुमचं सर्वांचं माझ्या मराठी स्वयंमंत्र चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तर कालच्या ठरलं तर मग मालिकेत आपण बघितलं होतं की अर्जुनने प्रियासमोर सायलीवरचं प्रेम व्यक्त केलं. आता याच्या प्रिया कशी रिॲक्ट करते हे बघण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर माझा व्हिडिओ सुरू करूया. इकडे सायली अजूनही स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर आलेली नाही आहे. तिला असं वाटतं अर्जुन तिच्या बाजूला बसला आहे आणि तो म्हणतो, मिसेस सायली मी नाही जेवणार. ते म्हणते, का बरं? तुम्ही जर तुमच्या हाताने जेव घातलं तरच मी जेवेल. मग असं म्हणून ती त्याला एक घास खाऊ घालते. अरे काय रोमॅन्टिक सीन यार. विमाल तिला त्या स्वप्नात उठवते कारण ती मीठ ताटाच्या ऐवजी टेबलवर टाकत असते. ती अरे कुठले काम तेवढं असंच करते. आता ती काय स्वप्नातून बाहेर येते, तिला शॉकच दिला पाहिजे आता एखादं उठला तरी. प्रिया आहे त्यासाठी. आणि तिला सगळीकडे फक्त दिसतोय अर्जुन, इकडे तिकडे डावीकडे उजवीकडे वरती खालती. ती आता पूर्ण अर्जुनमय झाली आहे. तिला आता असं वाटायला लागतं की अर्जुन तिच्याकडे बघतोय. ती त्याला म्हणते, पूर्ण आता किती वेळ पडणार माझ्याकडे? तर मला जीवनभर तुमच्याकडे बघायचं आहे, मला दुसरं काही कामच करायचं नाही. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की अर्जुन काय पुन्हा तिला कबूल करणार नाही, कारण त्याला असं वाटतं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजनुसार त्याचं हे तिला प्रेम करणं म्हणजे सायली त्याला सोडून जाऊ शकते. त्यामुळे तो म्हणेल की मी प्रियासमोर फक्त खोटं बोललो, मला तिला टाळायचं होतं. इकडे मी म्हणते तिचा हात आपल्या हातामध्ये येऊन असते. अहो सायली ताई, तुमच्या हाताला कापले ना, खूप दुखते का? ती म्हणते, काही नाही. ती अजून रिअल दुनियामध्ये वापस आलेलीच नाही आहे. ते म्हणते, आज असं काय होतं मला काहीच कळत नाही आहे. विमल ताई म्हणतात, तुम्ही हे सगळं ठेवा, जा तुमच्या रूमात जा आणि अर्जुनशी बोला. ती अशी लाजते ना, जसं का नवीन नवरीच आहे. मग सायली मनात म्हणते, जर अर्जुन सर पुन्हा मला म्हटले की माझं तुमच्यावर प्रेम आहे तर मी पण माझं मन त्यांच्यासमोर मोकळं करेल. मी त्यांना सगळं मनातलं खरं सांगून टाकेल. इकडे प्रियाच्या रूममध्ये प्रिया पुन्हा तेच करते. इकडे तिकडे सामान फेकते. ॲग्रेसिव्हनेस तिच्यामध्ये खूप असतो. ती विचार करते, अर्जुन तुझी मला फसवायची हिंमत कशी झाली? जी प्रिया सगळ्यांना अशी बोटावर नाचवते, तू तिला फसवलं आणि माझ्यासमोर तू तुझ्या सायलीवर प्रेम आहे हे म्हणालास. मी तुला कधी माफ करणार नाही. पण आधी तुझ्या बायकोकडे बघते, तिला जास्तीत जास्त त्रास कसा होईल हे मी बघते. इकडे अर्जुनच्या रूममध्ये अर्जुन आणि चैतन्य बसलेले असतात. अर्जुन विचारतो, काय करू आता? चैतन्य तो सांगतो, अरे मी तुझ्याशी माझी भीती शेअर केली, तुम्हाला माझा काहीच मदत नाही करत तू. अरे तुम्हाला मित्रच आहे शत्रू, तू नुसता हसतो, तू माझी मजा घेतोस. अरे मी जर सायलीचं घर सोडून गेलं ना तर काय करायचं ते सांग ना यार. पण चैतन्य नुसतं रिलॅक्स असतं. तो म्हणतो, हे बोलण्याआधी विचार करायचा ना यार. मग आता विचार करून काय अर्थ आहे का? अर्जुन चिडतो, मिसेस सायली मला विचारले कॉन्ट्रॅक्टचे क्लॉज मी का ब्रेक केले, मी काय उत्तर देऊ त्यांना? काही कळत नाही राव मला. तेवढ्याच सायली येते. अजून बिचारा टेन्शन असतो. चैतन्य त्याला हिंट द्यायचा प्रयत्न करतो पण ते लक्षात नसतं अर्जुन त्याच्याकडे. मग शेवटी तो म्हणतो, अर्जुन सायली म्हणे आली रे, केस खूप आवड रे. डोळ्याने त्याला हिंट देतो. अर्जुन म्हणतो, खूपच आवड केस यार. ही माझ्या आयुष्यातली एकमेव केस जी मला सोडता येत नाहीये. मग चैतन्य जवळ जातो आणि त्याला उठवतो. अरे तरी जर म्हणतो, बघ यार बघ, असं डोळ्याने खुणतो, अरे बघ ना तू केस सोडू शकशील, बघ तिकडे बघ केस. तो त्याला म्हणतो, अरे तुला जमेल. शेवटी तो अर्जुनला तिकडे वळवतो आणि तो पुन्हा शांत होतो. चैतन्य त्याला म्हणतो, तू केस सोडवशील, तुला जमेल.
मला नंतर सांगशील हा. बेस्ट आपलं म्हणून जातो मी. तर ही केस तुझ्या एकट्याला चढायची आहे. बाय. राहतो निघून पळून. सायली अर्जुन म्हणतो, तुम्ही ऐकलं सगळं? ते काय झालं, काल प्रिया माझ्या खूप जवळच होती. मग तिला दूर करण्यासाठी मला खोटं बोलवलं सगळं. हे ऐकताना सायलीचा चेहरा असा पडतो. तिच्या चेहऱ्यावरचं दुःख बघत नव्हतं. एवढं करूनसुद्धा प्रिया माझी खोटं बोलत होती. त्या दिवशी तीबद्दल काय बोलतच नव्हती ती. मग ते नाटक संपवण्यासाठी मला खोटं बोलावं लागलं. आता त्यांनी मला काय त्रास देणार नाही ना. मग तो म्हणतो, सायली तुम्हाला काही सांगायचं होतं मला? ती म्हणते, तुम्ही हे प्रेमाचं नाटक संपवलं हे अगदी बरंच झालं. अर्जुनला फणत अर्जुन निघून जातो. मात्र सायली बेभान होऊन रडते. अरे यार. ते म्हणते, म्हणजे यांचं माझे प्रेम नाहीच आहे. हा सगळा माझा गैरसमज होता. बिचारी सायली. मग सायली प्रतिमाच्या रूममध्ये येते, दुःखी होऊन बसते. प्रतिमा समजते तिला काहीतरी झालं आहे. ते तिला हटकते. ते म्हणते, काय नाही काय नाही. मग ती प्रतिमा त्याला म्हणते, प्रतिमा त्या कधी कधी आपल्यासोबत अशा अनपेक्षित गोष्टी घडतात. आपण त्याची खूप वाट पाहिली असते. त्या गोष्टीमुळे कदाचित आपलं आयुष्य बदलून गेलं असतं. पण ती गोष्ट एकदम आपल्या हातून निघून जाते. मग आपल्याला असं येतं की पहाटे स्वप्न कधीच खरे होत नाही. असं का होतं प्रतिमात्या? आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठा आनंद नेहमी मृगजळच का आठवतो? प्रतिमाला समजतं. ते म्हणते, काही झालंय का? साहिल म्हणते, नाही नाही, काय होणार आहे? मनात विचारला म्हणून तुमच्याशी शेअर करण्यासाठी मी आले. तुम्ही काय काळजी करू, येते मी, असं म्हणून तिथून निघून जाते. इकडे प्रिया तिची वाट पाहत असते. सायली म्हणते, मग अशी झाला तेवढा तमाशा पुरेने झाला, जाऊ दे मला. प्रिया म्हणते, अशी कशी जाऊ देऊ ग? तुला शिक्षा मिळालीच हवी. माझी आई बाबा, माझी पूर्ण आजी, माझा अर्जुन, हे सगळं माझ्यापासून दूर केलंस. तू त्याच्यावर अशी काय जादू केलीस की त्याला माझे प्रेमाचं नाटक करावं लागलं? आणि कारस्थान करताना त्याला लाज नाही वाटली? मग ती म्हणते, जेव्हा तुम्हाला जिरावून ढकलून दिला तेव्हा तुला वाटले का लाज? तू माझी जीवाची कळली तेव्हा नाही वाटेल लाज? म्हणजे तुम्ही माझ्या भावनाशी कळला तेव्हा ते अर्जुनला जा, तुला सांगायचं ना, मी तुला जिरावून ढकललं, सगळ्यांना ओढून सांग जा. मग मीही सगळ्यांना सांगते. मग अर्जुन कसा माझ्याशी घाणा खेळ खेळला ते. म्हणजे आता प्रिया तिला ब्लॅकमेल करते. सायली म्हणते, गाणं खेळ की कारस्थान? शब्दांचा अर्थ कळतो का तुला? बघ ना, मनाने मोठी असलेली व्यक्ती अनाथ मुलांना वाढवते आणि त्यातली ती एक मुलगी त्यांच्यावर खोडी साक्ष घेते आणि त्यांना जेलमध्ये टाकते. याला म्हणतं कारस्थान. तू आमच्यावर आरोप करू नकोस. तुला आम्ही कुठली शिक्षा देणार नाही आहोत. तुला जी शिक्षा मिळाली ना ते कोर्टच आहे, तेव्हाच देईल तुला. असं म्हणून सायली निघून जाते. पण तुला आता मी शिक्षा देणार. प्रिया मनात विचार करते, प्रतिमा तुझी आई आहे तुला माहीत पण नाही ना, तरी तेवढी काळजी घेतेस. आता बघ, दोघींना कशी सेपरेट करते ते. मग त्यानंतर मी दोघींची मजा बघायला खूप मजा येईल. इकडे चैतन्य अर्जुनच्या रूममध्ये येतो. चिडली कधी तो हळगुळत असतो. अर्जुन तर ती कुठे रूममध्ये मोठ्या बोलणार. तो म्हणतो, माझा भीतीने आवाज कशा गेला रे? काय म्हणाली ती? अरे मी त्यांना वेळ दिला नाही की तन्वीसाठी मी खोटं बोललो ते सांगून टाकलं, असं म्हणून मी त्यांना कन्व्हिन्स केला. चैतन्यमध्ये एवढं ऐकून कन्व्हिन्स झाली ती? अजून म्हणतो, आय डोंट नो, मला नाही माहिती यार. ॲक्च्युअली मीच घाबरलो होतो. बाप रे बाप, काय सांगू, म्हणून पळून खाली गेलो.
पण आता हे कसं कळणार आता कन्व्हिन्स झालं की नाही म्हणून. इकडे बिचारी सायली जी हसवती कालच्या एपिसोडमध्ये, आज ती खूप रडती यार. खूप वाईट वाटलं मला सुद्धा. एवढं चांगली वागते ती, तिच्यासाठी देवा चांगलं कर यार. रायटर तिच्यावर लक्ष दे ना. ती स्वतःला म्हणते मी कसं विसरून गेलं की त्यांचं माझ्यावर प्रेम नाही आहे. अर्जुन सर माझ्यासारख्या मुलीच्या प्रेमात पडतील असं मला वाटूच कसं शकतं. बिचारी सायली. मी फक्त कायद्याने त्यांची बायको आहे म्हणून त्यांच्या मनात मला जागा कशी मिळणार. बिचारी सायली. तरी बरं झालं मी वाहवत नाही गेले, नाहीतर त्यांना माझ्या मनात सगळं कळालं असतं ना, तर ते खूप चिडले असते. पण तिथून पुढे अर्जुन सरना माझ्या मनात काय सुरू आहे हे बिलकुल कळू देणार नाही मी. ह्यापुढे मी तशीच वागेल त्यांच्याशी, जसं आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं आहे अगदी तसंच. आणि इथे आजचा भाग संपतोय प्रेक्षकांनो. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. कारण पुढच्या भागात प्रिया एक नवीन खेळी खेळणार आहे जिच्यामुळे आणखी सायलीला शॉक बसणार. ती तिच्या प्रतिमा आईला घरी घेऊन जाण्याचा प्लॅन करते. बघू आता सायली तिला कशी रोखता येते. त्यासाठी व्हिडिओ सबस्क्राईब करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.